मी नुसतं सांगितलंय तर तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय महाराज. त्या बाजेवाल्याने बघितल्यावर किती पाणी सुटलं असेल. ते बाजेवाले वाजवायला लागले, वाजवताना ते पाणी सुटल्याबरोबर ते काय करायला लागले माहिती आहे का, फुकायला लागले की नुसता थुकाच त्या पिपाणीतून निघायला लागला. ते बाजेवाले त्या पोराला म्हणला घरी जा, पट्ट्याचं गाव आहे म्हणला, माझ्या बापाचं गाव आहे, जात नाही म्हणला. अरे घरी जा ना. नाही जाणार म्हणला. चॉकलेट फेकून दे, माझ्या माईने करून दिले म्हणला. शेवटी बाजावाल्याला म्हणावं लागलं हे बघ हे 200 रुपये घे, तुझ्या पाया पडतो, घरी जा, नाही तर आमची सुपारी बुडल. कळलं मला काय बोलायचं ते. माणसं कितीही मोठे असू द्या, कितीही मोठे असू द्या, वेळ पडली की त्याला लहान व्हावं लागतंय. आणखी पुढचं वाक्य बोलू का. ज्या माणसाला वेळेनुसार लहान होता येतंय ती माणसं जीवनामध्ये कधी अपयशी होत नाही. काय हरकत आहे महाराज, एखादा छोटा मोठा वाद आहे, चालता चालता समजा आपण चालायला लागलो, अगर आपली मोटरसायकल आहे, चालता चालता एखाद्या माणसाला छोटासा धक्का लागला, त्याचं काय डोकं फुटलं नाही, काही नाही, आणि धक्का लागल्या नुसतं जर म्हणलं ना दादा सॉरी बरं का चुकून लागला, एवढं म्हटलं की भांडणं मिटतात. नुसतं त्याच्याऐवजी त्याला जर म्हणलं बाजूनं चालता येत नाही, दिसत नाही का, ती येते अंगावर मारा, झाली डोका पुढे पुढे. जीवनामध्ये जर तुम्ही थोडंसं लहान व्हायला शिकलात, थोडंसं जर माघार घ्यायला शिकलात, तर जीवनामधले कितीतरी संकट तुमचे आपोआप नष्ट झाल्याशिवाय राहत नाहीत. विठाला भगवान म्हणाले आई तुझ्या म्हणण्यानुसार मी लहान होतो, पण लहान झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही आई. कुठं न्यायचं. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला, मज नेही गोकुळाला. पण लहान झाल्यावर मला इथे ठेवायचं नाही. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली मला इथं ठेवायचं नाही, मला नंद बाबाच्या घरी नेऊन पोचवा. ठरल्याप्रमाणे वसुदेवाने रात्रीच्या 12 वाजता कृष्णाला घेतलं. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्या 12 वाजता वसुदेवाने घेतलं. ऐका, रात्रीच्या 12 वाजता जगाच्या मालकाने कृष्ण परमात्म्याला घेतलं, टोकरीवर घेतलं आणि रात्रीच्या 12 वाजता निघाले. जात असताना वसुदेवाच्या मनात विचार आला नाही दरवाजात कंसाचे सैनिक आहेत, मला मारतील, विचार नाही आला. काय विचार आला, माझं काही झालं तरी चालेल पण माझं लेकरू वाचलं पाहिजे, जगलं पाहिजे, हा फक्त बाप आहे. लोकांना वाटतंय बापाचं प्रेम नाही, बाप आमचं रडत नाही, बाप आमची माया करत नाही. पण एक गोष्ट सांगतो मायबाप ऐका, लेकराच्या समोर मुळमुळ रडते ती आई असते, आणि लेकरू झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता उशीत तोंड खुपसून ढसाढसा रडतो तो बाप असतो. माझ्या लेकराला आज दुपारी खायला काय भेटेल याचा विचार करणारी आई असते, पण माझ्या लेकराला पुढचे 40 वर्ष खायला काय भेटेल याचा विचार करणारा बाप असतो. आई जेव्हा लेकराला अंगावर घेते ना, त्यावेळेस ते कडेवर घेते, कमरेवर घेते, बरोबर. आई कधीच खांद्यावर घेत नाही लेकराला, कमरेवर घेते. कमरेवर घेताना काय काय म्हणते, बाळा ते मंदिर आहे, बाळा ते आपला चौक आहे, म्हणजे तिला जे दिसतं तेवढंच किंबहुना त्याच्या खालचं ते दाखवण्याचा प्रयत्न करते. पण बाप जेव्हा लेकराला अंगावर घेतो त्यावेळेस तो कमरेवर कधीच घेत नाही, तो खांद्यावर घेतो, खांद्यावर. तो काय म्हणतो माहिती आहे का, मला जेवढं दिसतंय ना, मला जेवढं दिसतंय त्याच्या हातभर तुझे वर डोळे आहेत, त्याच्या पलीकडचं तू पहा. म्हणजे आपल्याला दिसतं त्याच्या पलीकडचं दाखवण्याचा जो प्रयत्न करत असतो तो बाप असतो. मायबाप, कधीतरी या बापाचं प्रेमसुद्धा जाणून घ्या. बऱ्याच लोकांना वाटतंय बाप आमच्या जवळ येत नाही, बाप कधी आम्हाला जवळ घेत नाही, बाप कधी डोक्यावर हात फिरवत नाही, बाप कधी आमच्या गालाचा आलापेला घेत नाही. याचा अर्थ तुमच्या बापाला तुमची माया नाही, तुमच्या बापाला तुमची दया होत नाही असा अर्थ होत नाही. मायबाप, जेवढं प्रेम माईचं तेवढंच प्रेम बापाचं असतं, लक्षात ठेवा. फक्त बाप विचार करायला लागतो, मी जर रडायला लागलो तर पोरं कोणाकडे पाहतील, पोरं कोणाकडे बघतील. म्हणून कितीही कठीण प्रसंग असू द्या, त्या दुःखद प्रसंगाला बाप काळजावर दगड ठेवत असतो, आणि काळजावर दगड ठेवून त्या परिस्थितीला स्वतः सामोरं जात असतो, आणि घरातल्या सगळ्यांना त्या परिस्थितीला सामोरं नेण्याचा प्रयत्न करत असतो. स्वतःचा जीव धोक्यात घातला, पण वसुदेवाने कृष्णकडे यायला घेतलं. चला पुढे. बंदीशाळेतले दरवाजे उघडले.
यमुनेमध्ये प्रवेश झाला. यमुनेमध्ये प्रवेश झाल्यानंतर गुडघ्याचं पाणी आता कमरेला आलं, कमरेचं पाणी आता छातीला आलं, छातीचं पाणी आता तोंडात जायला लागलं. वसुदेवाने एकच विचार केला, पाणी वाढल्यावर मी कसं तरी पोहून बाजूला निघेल, पण माझं लेकरू कसं निघणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या लेकराची टोकरी असं वर 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 उचलायला लागली महाराज, वर वर उचलायला लागले. भगवान कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि भगवान परमात्मा म्हणाले, असा प्रेमळ बाप माझ्या जीवनात मिळाला, मी नशीबवान आहे मायबाप. ऐका हो मायबाप, कृष्ण परमात्म्याला घेऊन वसुदेवजी जात असताना कृष्ण कन्हैयाच्या लक्षात आलं, आता वसुदेवाच्या बापाच्या तोंडात नाकातोंडात पाणी जाते, याच्यापेक्षा जर आपण पाणी जास्त वाढू दिलं तर माझ्या बापाला त्रास होईल. भगवान कृष्ण परमात्म्याने पाय बाहेर काढला आणि यमुना मातेला अंगुष्ठ लावला आणि यमुना मातेला दर्शन दिलं. आता यमुना कोण आहे? यमुनेचा उगम आहे उत्तराखंड राज्यामध्ये यमुनोत्रीला. बऱ्याच ज्यांनी बद्रीनाथ केदारनाथ यात्रा केली त्यांच्या लक्षात येईल, गंगोत्री यमुनोत्री, यमुनोत्री नावाचं ठिकाण आहे. यमुना ही कोण आहे? यमुना ही यमाची बहीण आहे, सूर्याची पुत्री आहे, सूर्याची कन्या आहे. यमुनोत्रीचा उगम जिथे होतो, ऐका मायबाप, हिमालयातून बर्फातून यमुनेचा उगम होतो, पण जिथे यमुनेचा उगम होतो तिथं मात्र गरम पाण्याचं कुंड आहे. काय चमत्कार निसर्गाचा माहीत नाही. गरम पाण्याचं कुंड आहे. तांदूळ जर असे रुमालामध्ये धरले तर 2 मिनिटाच्यात शिजून निघतात महाराज, एवढं कडक पाणी आहे. यमुनोत्रीला यमुनेचा जन्म आहे. तिकडे बद्रीनाथपासून अंदाजे 4 किलोमीटर अंतरावर माना नावाचं ठिकाण आहे. त्या मान्याच्या थोडंसं पुढे सरस्वती मातेचा उगम आहे. सरस्वती माता तिथे उगम पावते आणि तिथेच गुप्त होते. यमुनोत्रीला यमुनेचं उगम होतोय, बद्रीनाथला सरस्वतीचा उगम होतोय आणि कालांतराने पुढे गंगोत्री नावाचं ठिकाण आहे, गंगोत्रीला गंगा मातेचा उगम होतोय. आणि या तिन्ही नद्या प्रयागराजला बरोबर, अलाहाबाद आपण म्हणायचो अगोदर, प्रयागराजला तिन्ही नद्या एकत्रित येतात आणि 3 नद्याचा संगम होतो, म्हणून त्या ठिकाणाचं नाव आहे त्रिवेणी संगम. चला, यमुना ही कोण आहे? तर यमुनाची बहीण आहे. ही यमुना माता कृष्ण परमात्म्याला म्हणते, माझ्या भावाने आणि माझ्याकडनं भरपूर पाप झालंय, या पापातून आम्हाला निवृत्ती हवी आहे, त्यासाठी भगवान आम्हाला तुम्हाला दर्शन पाहिजे. भगवंताने अंगुष्ठ बाहेर काढला आणि यमुना मातेला दर्शन दिल्यानंतर यमुना मातेने भगवंताला जायला रस्ता दिला. ऐका मायबाप, भगवान कृष्ण परमात्म्याला घेऊन वसुदेवजी नंदबाबाच्या महालात आले, यशोदेच्या जवळ ठेवलं आणि यशोदेच्या जवळ ठेवल्याच्या नंतर त्या मायेला घेतलं आणि मायेला घेऊन परत आले. परत आल्यानंतर कंसाकडे निरोप गेला आणि कंसाला सांगितलं, कंसा बाळ जन्माला आले. ताबडतोब कंस धावत आला, त्या मायेच्या पायाला धरलं आणि खाली आपटणार, तेवढ्यात माया आकाशात निघून गेली. आणि आकाशात निघून गेल्यानंतर ते माया काय म्हणते माहिती आहे का? तुझा लागिवती, तुझा लागिवती, तुझा लागिवती, तुझा लागिवती, उपजला मजादी, उपजला मजादी, उपजला मजादी, उपजला मजादी, उपजला मजादी. तुझं लागे वधी उपज. बरं का टाळकरी मंडळी, तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं नसते, प्रमाणाकडे बी लक्ष द्यायचे. एवढे ऐकण्यात तल्लीन होऊ नका. तुझं लागे वधी उपजला मज आधी, अरे तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळा जन्माला आलेला आहे. कंस बेचैन आहे. बेचैन असणाऱ्या कंसाकडे पुतना नावाची स्त्री आली आणि पुतना विष घेऊन गोकुळाच्या दिशेने निघाली. आता ऐका, मथुरेमध्ये कंसाला दुःख झालं, पण गोकुळामध्ये मात्र आनंद झाला. किती आनंद झाला? गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुड्या उभा केल्या, तोरण बांधली. ऐका मायबाप, गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा जन्माला आले, काय केलं? गुड्या उभा केल्या, तोरण बांधले. तुमच्याकडे मुलगा जन्माला आल्यावर काय करतात? गुढी लावतात. हा? पेढे. पेढ्यावर नाही बघत. मित्रमंडळी म्हणतात, तुला पोरग झालं, तुला पोरग झालं, मग काय करतात? हां हां, म्हण पार्टी देतात. पार्टी कुठे देतात? हां, पार्टी कुठे देतात? धाब्यावर. ते पत्ती म्हणायला लागले धाब्यावर. मला काय माहीत नाही त्याच्यातलं. ऐका, आणखी पुढचं एक वाक्य बोलू का मायबाप? ऐका हो, तुम्हाला लेकरू व्हावं, ऐका, तुम्हाला लेकरू व्हावं म्हणून तुम्ही जर दुसऱ्याच्या लेकराला दारू पाजत असाल, ऐका, तुम्ही ज्याला दारू पाजता ते सुद्धा कोणाचं तरी लेकरूच आहे ना. ऐकताय ना माझं वाक्य? तुम्हाला लेकरू झाल्यानंतर तुम्ही जर कोणाच्या तरी लेकराला दारू पाजत असाल तर त्याची माय तुम्हाला चांगला आशीर्वाद देते. माझ्या पोराचं वाटोळं तू केलंस, तुझं बी पोरग असंच दारू पित राहील म्हणते, झालं ते पोरग बेवडं निघतं महाराज. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, तुम्हाला मुलगा झाल्यानंतर कुठल्या तरी धाब्यावर पार्टी देण्यापेक्षा
तुम्हाला मुलगा झाल्यानंतर एखादा भागवत करा, एखादी रामकथा करा, एखादा सप्ताह करा, महाप्रसादाचे पंगत घ्या, मंदिराला रंगरंगोटी करा, मंदिरामध्ये एखादा कूलर लावा, मंदिरामध्ये एखादा फॅन लावा, मारुतऱ्याच्या मंदिराची सजावट करा. ही खरा जन्माचा आनंद आहे. चुकलं महाराज आपल्या जीवनामध्ये. आम्ही लेकरू जन्माला आल्यानंतर पार्ट्या करायला लागलो. भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले, काय केलं? गुढिया तोरणे करीते कथा गाते गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. हळूहळू भगवान परमात्माला मारण्याकरता एक स्त्री आली. कोण आली आपल्या सर्वांना माहिती आहे. तिचं नाव आहे पुतना. पुतना या शब्दाचा अर्थ एक अर्थ आहे पू अधिकतना, पू नाम अपवित्र, तना नाम देह. दुसरा अर्थ असा आहे पूत अधिकना, जिला स्वतःचा पुत्र नाही आणि दुसऱ्याचा जगलेला देखवत नाही, तिला पुतना म्हणावं. दुसरा अर्थ आहे पूनम म्हणजे अपवित्र, तना म्हणजे देह. अपवित्र देह धारण करणारा पुरुष असो क स्त्री असो त्याला आम्ही पुतना म्हणावं. पुतना नावाची स्त्री विष घेऊन गोकुळाच्या दिशेने आली. गोकुळाच्या दिशेने येत असताना तिने गोरगरिबाच्या लेकराला मारलं. ऐका आता बोला. पुतनेने लेकरांना मारलं. कुणाच्या? आपल्या का दुसऱ्याच्या? दुसऱ्याच्या. बोला बोला. कुणाला? आपल्या लेकराला मारलं का दुसऱ्याच्या? दुसऱ्याच्या. म्हणजे दुसऱ्याच्या लेकराला मारते ती कोण? नाही कळलं तुम्हाला? कळलं ना? आपल्या लेकरासोबत खेळत खेळत जर शेजारचं लेकरू आलं त्याला हळूच चिमटा घेते, तिला काय म्हणावं? तुम्ही नाही ना याच्यातल्या? तुमच्या पाया पडतो असं काही करू नका. अहो आपल्या लेकरावर तर कुणीही प्रेम करेल, कधीतरी शेजाऱ्याच्या लेकरावर प्रेम केलं पाहिजे, कधीही दुसऱ्याच्या लेकराला प्रेम करून पाहिलं पाहिजे. अनेक गोरेगरिबांच्या लेकराला मारत मारत पुतना नावाची स्त्री आली. आणि जेव्हा ती पुतना येते आहे, आल्यानंतर यशोदा माता म्हणते, कोण आहेस तू? म्हणले मी पुतना आहे. कसं काय आली? विठाला 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 हरी कबरला हरी येता पुढे बसा, या जागा. सन्माननीय नंदकिशोरजी मुंदडा साहेब या ठिकाणी आलेले आहेत. गावकऱ्यांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विठाला कसं काय आली? पुतण्याने सांगितलं लेकरू पाहायला आले. म्हणजे लेकरू बघायला जायची सुरुवात कोणी केली माहिती आहे तुम्हाला? पुतना. कळलं का? जी म्हातारी लेकरू बघायला जाते तिला काय म्हणावं? कळलं का नाही? तुमच्या पाया पडतो पाटोद्यातून एकाही मौलीनी त्या पोरीच्या माहेरला लेकरू बघायला जायचं नाही महाराज. का जायचं नाही याचं कारण सांगू का? मी थोडं सामाजिक बोलणारा माणूस आहे. पोरीचं लग्न करून बघा महाराज, 5 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावर असते. 3 रुपये शेकड्याने 5 लाखाचं कर्ज वागवत असते. घरातल्या सगळ्याला सांगितलेलं असते, आपल्या ताईचं लग्न झालं बरं, खर्च झालं, चटणी भाकरी खा, जास्त तेल वापरू नका, जसं आहे तसं भागवा, सांगितलेलं असतं की. आणि अशा अडचणीच्या काळात पुन्हा त्या पोरीचं बाळणपण, पुन्हा त्या लेकराच्या काचाच्या पेटीचा खर्च, असं करता करता बाप 5 ते 10 लाख रुपये कर्जबाजारी असतो. आणि अशा अडचणीच्या काळात नवरदेवाकडच्या बिनाकामाच्या म्हाताऱ्या लेकरू बघायला पोरीच्या माहेरला येतात. कोणत्या म्हाताऱ्या? बोला ना. कोणत्या? माझा राग येतोय ना माझ्या बोलण्याचा राग येतोय ना? आला पाहिजे महाराज. आमच्या बोलण्याचा एवढा राग आला पाहिजे, तुम्हाला असं वाटलं पाहिजे एक मोठा दगड उचलावा. तुम्ही घातला बी का माझ्या डोक्याला? एवढा राग आला पाहिजे महाराज आमचा, एवढा असा राग आला पाहिजे आमचा. फक्त राग आल्यानंतर तुमच्या वागण्यात बदल झाला पाहिजे, हे मात्र आमच्या जीवनाचं ध्येय आहे मायबाप. ऐकता ना मायबाप? त्या बिनाकामाच्या म्हाताऱ्या त्या पोरीच्या माहेरला येतात. ते येतात 8-8 दिवस राहतात. बरं, जाताना त्या पोरीचा बाप माय आपल्या आईपतीप्रमाणे 200-400ची साडी नेसवते. आणि 200-400ची साडी नेसवली आणि ही म्हातारी तिकडे गेल्यावर काय म्हणते माहिती आहे का? बघितलं का पटकर? तू गेली होती कशासाठी? पटकरासाठी होय. कळलं का मायबाप? तुमच्या पाया पडतो गड्या, पाया पडतो. नका हो पोरीच्या बापाला एवढंही बुडवू नका. मी नेहमी विनोदाने सांगतो मायबाप, 10 वर्षापूर्वी माझ्या पोरीच्या बापाचे लय बेकार हाल होते. पोराचा बाप असा तुंबलेल्या बैलासारखा चालत होता. पण कोरोनानं कुणाचं काय चांगलं केलं वाईट केलं मला माहीत नाही, पण कोरोना आला आणि पोरीच्या बापाचा काळच घेऊन आला महाराज. आता पोरीच्या बापाला बळच रामराम करायला लागले तर रामराम. त्याला वाटतं देतं का काय की नाही रे, तुझं पोरगं उठल्या पेतं.
तोंडाचा सगळा वास यायला, दात सगळे लाल झाले आणि तुझ्या पोराला कशी पोरी देतील रे मायबाप. आणि तुझ्या पोराला जर पोरगी द्यावी वाटत असेल तर त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घाल, त्याला निर्व्यसनी ठेव आणि कुठंतरी कामाला लावून स्वतःचा प्रपंच सुधारायला सांग, तर पोरायचे लग्न होतं. बरं काय पोराई ऐका रे दादा, नाहीतर तुम्ही असेच कुठल्या तरी मंदिरावर हचलं. बरं का ऐका मायबाप, माझ्या तरुण बांधवांना माझं सांगणं आहे हो, सध्याच्या काळामध्ये तरुणांची अतिशय वाईट अवस्था आहे, अतिशय वाईट अवस्था आहे. माझी हात जोडून विनंती आहे बरं का सगळे तरुण मंडळी, गळ्यात तुळशीची माळ घाला, गोपीचंदनाचा टिळा लावा, नाही जमलं निदान अष्टगंध तरी लावा. मला स्वाभिमान लागतो महाराज मुसलमान धर्मातला, मला खरंच आवडतात मुसलमान. काही झालं तरी मुसलमान धर्मातले माणसं गंध लावून घेत नाहीत, काही झालं तरी. आणि आमच्याकडे अर्ध्याच्या वर बिना गंधाचेच असतात महाराज. आपल्या धर्माविषयी स्वाभिमान असला पाहिजे, आम्ही माळ घातली पाहिजे, आम्ही गंध लावला पाहिजे, आम्ही निर्व्यसनी राहिलं पाहिजे. आणि तुम्ही जर निर्व्यसनी राहिलात तर आमचे वाडकरी फिरता फिरता तुमच्या सोयरीकी करतील महाराज. असं द्यावं शेती कमी असेल 2-5 हजार रुपये पगार कमी, पण पोरग निर्व्यसनी आहे, संप्रदायात आहे, कीर्तनात आहे, भजनात आहे, द्या पोरगी सुखाने खाईल, अशी जर शिफारस केली तर तुमचे लग्न होतील. बस जाऊ द्या, चला. मला काय सांगायचं ऐकताना मला माहीत नाही महाराज काय रीती येते. मी आणखी पुढे बोलू का? तुमच्याकडे लग्न झाल्यानंतर ते पाय धुण्याची किंवा पाया पडण्याची पद्धत असते, थोडंसं बोला. पोरीची माय पोराच्या मायेच्या पाया पडते का पोराची माय पाया पडते? कसं आहे इकडं कसं आहे, म्हणजे नवरीचा बाप किंवा नवरीची आई, बरोबर आहे का? मला इकडचं माहीत नाही. आमच्याकडं दिवसा दुपारी लग्न असतात 12:30ला, आणि दुपारी लग्न झाले की ते युवायाची पंगत 2 वाजता बसते. आणि एवढा मोठा सूर्य तापलेला असताना तिच्या डोळ्यात माती पडती, तिला दिसत नाही म्हणून समया लावतात. इकडं कसं आहे? इकडं बी आहे का? तिच्या डोळ्यात माती पडते का महाराज? एवढा सूर्य असताना समय लावायची काय गरज आहे हो? काय गरज आहे का मायबाप? पुन्हा एक गोष्ट सांगतो मायबाप, पोरींच्या बाजूने ह्या जी अन्याय आहेत ना महाराज, सध्याच्या काळामध्ये ज्या चुकीच्या पद्धती आहेत ना, ऐका मी रामायणाचा कथाकार आहे, मी भागवत कथाकार. एक प्रसंग सांगतो, 2 मिनिटं वाढतील पण सांगतो. रामचंद्र प्रभूचा विवाह सीतामातेसोबत संपन्न झाला आणि विवाह सोहळा संपन्न झाला की प्रभूची वरात आता अयोध्येच्या दिशेने निघाली. आणि जाता जाता जनक महाराज त्या जनकपुरीच्या सीमेपर्यंत आले. ऐका, सीमेपर्यंत येता येता जनकांच्या डोळ्यात अश्रू आहेत, जनकाच्या डोळ्यात अश्रू आहेत. जनक महाराज रडतायत आणि आता विदाई होणार आहे, आता सोडणार आहेत, जाणार आहेत. जाता जाता जनक महाराजाने दशरथांना कडकडून मिठी मारली. नुसती मिठी मारली नाही तर जनक महाराजाने दशरथांचे पाय धरले. तुलसीदासजी फार सुंदर लिहितात. दशरथांचे पाय धरले, पाया पडले ना, कुणाच्या? पोराच्या बापाच्या. पाय धरल्याबरोबर दशरथ महाराजाने जनकांना विचारलं, तुम्ही माझे पाय का धरताय, का माझ्या पाया पडताय? जनक महाराजांनी सांगितलं, तुम्ही नवरदेवाकडचे आहात, मी नवरीकडचा आहे म्हणून मी तुमचे पाय धरले. दशरथ महाराजांचं उत्तर सांगतो ऐका. जनक महाराज, तुम्ही मुलगी देणारे दाते आहात आणि मुलगी मागणारा मी भिकारी आहे, मी याचक आहे, म्हणून मागणाऱ्यापेक्षा देणारा मोठा असतो. तुम्ही मुलगी देणारे दाते आहात तर मुलगी घेणारा मी याचक आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही माझ्या पाया पडायचं नाही तर मी तुमच्या पाया पडायला पाहिजे. याला म्हणायचं युवाई भेट. आपल्याकडची युवाई भेट येताना एकमेकाकडे असे तुंबलेल्या बैलासारखे बघतात महाराज. काय कामाचे ते युवाई भेट? अरे व्याही या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. कधीतरी पोरीच्या बापाने पोराच्या बापाला कडकडून मिठी मारली पाहिजे आणि अशी आदर्श कुटुंब व्यवस्था आम्हाला निर्माण करायची आहे. चला पुढे बरं का. मी कशासाठी सांगतोय, इथून पुढे पाटोद्यातली एकही माऊली लेकरू बघायला त्या पोरीच्या माहेरला जाणार नाही सुद्धा म्हणीनात महाराज. या नाही सुद्धा म्हणणार. त्यांना वाटते आपल्या साड्या बुडतात का काय, ते जाणार. आणि एवढं सांगून बी तुम्ही जर लेकरू बघायला गेलात तर मी तुम्हाला पुतना म्हणल्याशिवाय राहणार नाही. चला कळलं का? या गोष्टीकडे लक्ष द्या. कसं काय आली? लेकरू पाहायला आले. बरं, लेकरू पाहायला आहे का? बरं, योगेश्वरी दर्शन चॅनलवर तुझी बातमी ऐकली आणि मला कळलं बरं का, नागेशजींनी ती बातमी लावली. हे आमचे जुने मित्र आहेत नागेश, आहे की नाही? आम्ही सोबत पत्रकारिता केलेली आम्ही त्या काळात. आम्ही योगेश्वरी चॅनलला म्हणा किंवा अनेक पेपरला बातमी वाचली आणि बातमी वाचल्यानंतर कळलं तुला मुलगा झाला आहे. मुलगा पाहायला मिळाले. कुठे आहे कृष्ण? यशोदा म्हणते झोपलाय. यशोदा झोपला म्हटल्यानंतर पाळण्यातला कृष्ण लागला रडायला. पुत्रा म्हणते काय खोटं बोलतेस, आण त्याला. मांडीवर घेतलं. पुत्रा म्हणते काय गोड लेकरू आहे, याला पाहिल्याबरोबर मला प्रेम पाना फुटलाय. बाजू काय याला? नाही म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही. मध्ये ठेवा ते, नाही म्हणता येत नाही ते मध्ये ठेवा, ती मध्ये ठेवा, मध्ये ठेवा, ते मध्ये ठेवा. मला खावी वाटते हो, मध्ये ठेवा, दुसरं काही नाही, मध्ये ठेवा. विठाला विठाला
ती तंबाखू बघितल्यावर मला दम पडत नाही, बाकी दुसरं काही नाही. चला, कुठे आहे तो कृष्ण? यशोदा म्हणते झोपला. कृष्ण रडायला लागला, मांडीवर घेतलं, स्तनपान करायला लागले आणि स्तनपान करताना देवाने डोळे झाकले. याची 108 कारण भागवतात सांगितलेले. पहिलं कारण सांगतो, डोळे झाकले आणि कृष्ण परमात्म्याने महादेवाचं स्मरण केलं. का? विष पचवण्याची शक्ती विष्णूकडे नाही, तर विष पचवण्याची शक्ती आमच्या भोलेबाबाकडे आहे. बघा तुम्ही, ज्यावेळेला समुद्रमंथन झालं ना, ते समुद्रमंथनाची कथा तुम्हाला माहिती आहे. इंद्राला दुर्वास मुनींनी शाप दिला होता, तुझ्याकडे असणारे 14च्या 14 रत्न समुद्रात गळून पडतील. आणि मग ते रत्न काढण्याकरता समुद्र मंथन ठरवलं. मंदराचल आणि वासुकी, बरोबर आहे. एकीकडे सर्प आणि पर्वत. आता काय करायचं? नारद महर्षी म्हणले, ते रत्न जर तुम्हाला काढायचे असतील तर देवाला आणि राक्षसाला एकत्रित यावं लागेल. राक्षस म्हणले, देव आमच्या विरोधी पार्टीचे आहेत, बरोबर आहे का? देव आमच्या विरोधी पार्टीचे आहेत. देव म्हणले, राक्षस आमच्या विरोधी पार्टीचे आहेत. नारदाने सांगितलं, विरोधी पार्टीत लढायचं असतंय, विरोधी पार्टीत शिव्या द्यायच्या असतात आणि खुर्ची भेटत असल्यावर एक व्हायचं असतं. हे नारदापासून चालत आलेलं आहे. देव आणि दानव दोघे एक झाले आणि दोघे एक झाल्यानंतर मग ते समुद्रमंथन केलं आणि त्या समुद्रमंथनामध्ये पहिलं रत्न निघालं, त्याचं नाव आहे हलाहल नावाचं विष. आता विष निघालं, कोण घेणार? आणि मग सगळे बिचारे आमच्या बोळ्या महादेवाला गोड गोड बोलले, तुमच्याशिवाय सप्ताह होतच नाही आणि तुमच्याशिवाय काही होतच नाही. बघा तुम्ही, काम करून घ्यायचं असल्यावर माणसं लय गोड गोड बोलतात. महाराज लय गोड गोड बोलते. तो महादेवाला गोड गोड बोलले आणि बिचारा महादेव आमचा फसला आणि महादेवाने हलाहल नावाचं विष प्राशन केलं. तेत्वा असुरपणे प्राशन केले आणि ते विष पिल्यानंतर महादेवाचा कंठ निळा झाला, म्हणून महादेवाला नीलकंठ असं सुद्धा म्हणतात, बरोबर आहे का? तेत्वा असुरपणे प्राशन झाले, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले, म्हणून निळकंठ हे भगवान शंकराचं नाव आहे. चला, विष पचवण्याची शक्ती महादेवाकडे आहे. कृष्ण परमात्म्याने महादेवाची आठवण केली, महादेवाला सांगितलं, महादेवा, पुतनेच्या शरीरातलं मी विष पितोय, पण हे विष तुम्हाला पचवायचं आहे. एक कारण. दुसरं, कुठलंही लेकरू आईला स्तनपान करत असताना डोळे झाकून पितं, हा लेकराचा गुण सांभाळण्यासाठी डोळे झाकले. तिसरं कारण, पुतना ही अविद्या आहे, पुतना ही मायावी आहे. भगवंताने जर खरी नजर टाकली तर पुतना मूळ रूपामध्ये येईल, ती येऊ नये म्हणून देवाने डोळे झाकले. 108 कारणाची चर्चा करायला आता आपल्याला वेळ नाही. पाहता पुतनेच्या शरीरातलं विष संपवलं. पाहता रक्त ओढायला लागले. रक्त ओढत असताना पुतना म्हणली, कृष्णा सोड. भगवान म्हणले, मावशी, मी तोपर्यंत कोणाला धरत नाही आणि एकदा धरलं की माती होईपर्यंत सोडत नाही. धाडकन कोसळली, तिला सायुज नावाचा मोक्ष दिला. तू वासनकाधिकाची निमाने, तू सायुज सौरसो दिला पुतने, जे विषाचेने स्तनपाने मारू आली. आता बाकीचे आपण लवकर मारू, पटापटा मारू, म्हणजे जेवायला रिकामे. तुम्ही आता पटपट म्हणायचं, मेला म्हणायचं, सगळ्यांनी मेला म्हणा. कागासूर आला म्हणा, मेला म्हणा. कागासूर आला, मेला. बकासूर आला, मेला. रिठासूर आला, तृणावर्त आला, मेला. शकटासूर आला, मेला. धेनुकासूर आला, मेला. महाबळ आला, मेला. महाबळ मेला नाही, एकटाच नागडा गेला. चला, काग बगरिटा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली. हळूहळू भगवान परमात्मा आता मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर आता रांगायला लागले. कसे रांगायला लागले? तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगाने रानात तो म्या देखील गेसे,
माता गाईचं रूप धारण करून देवाकडे गेली होती. सांगत होते गाराणे, वत्सरूपे पृथ्वी ब्रह्मया पाशे जाय, नेत्रे वाहे तोय सांगत असे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसविना भार मजा आता. देवा, या पृथ्वीवरती अनेक राक्षसांचं राज्य वाढलंय आणि या लोकांचं पाप आता मला सहन होत नाही, मला या लोकांचं ओझं सहन होत नाही, म्हणून रडत 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 देवाला गाराणं सांगत होते. शेवटी भगवान परमात्म्याने अभय दिलं पृथ्वीला, काळजी करू नको, लवकरच मी अवताराला येईल. आणि अवताराला येण्यासाठी भगवान परमात्मा आले तेव्हा पृथ्वी मातेला हात टेकले. माईक बंद करा नाही तुम्ही अलीकडे. हां, पृथ्वीवर हात टेकले आणि सांगितलं त्या पृथ्वी मातेला, आता काळजी करू नको, मी आलोय, घाबरू नको बरं. म्हणून तळहात टेकले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रंगत रंगणी रंगणात तो म्या देखील असे. आता हळूहळू भगवान परमात्मा खोड्या करायला लागले. कसे खोड्या करायला लागले ऐका. भगवान कृष्ण परमात्म्याने एक दिवस आईला लोणी मागितलं. लोणी मागितल्याबरोबर आईने एवढं लोणी दिलं महाराज, एवढं वाटीवर अर्धी वाटी लोणी दिलं. भगवान म्हणले, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदाघरी, माझ्या पोटात तर अनंत ब्रह्मांड आहे, तर एवढ्याशा वाटीने काय होणार आहे. मग भगवंताने विचार केलं, माईला किती मागितलं तर आपली माय चिकट आहे, मग मागून देत नसेल तर आपण मधल्यामध्ये हाणू असा विचार केला. आणि पाहता एक दिवस भगवान परमात्मा 2:45 वाजता उठले आणि ताकाच्या डेऱ्यामध्ये उडी टाकली. का 2:45 वाजता? कृष्णाला माहीत होतं की आपली आई दररोज 3 वाजता उठून मंथन करत होती. माहिती आहे तुम्हाला बाळांनो, कृष्णाची आई किती वाजता उठत होती? मोठ्याने बोला, किती वाजता? मोठ्याने बोला. आणखीन सांगतो, रामाची आई सुद्धा 3 वाजता उठत होती. छत्रपती शिवाजी महाराजांची आई 3 वाजता उठत होती. बोला माझ्याशी, कृष्णाची आई किती वाजता उठत होती? हां बोला, हां किती? कृष्णाची आई, बरं, रामाची आई, वा, छत्रपती शिवाजी महाराजांची आई, तुमची आई. कोण म्हणलं 8:30 वाजता? कळलं ना. आपली आई जर 8:30 वाजेपर्यंत झोपत असेल तर ती आई लेकरावर काय संस्कार करणार आहे. चला, यशोदा माता 3 वाजता उठल्या, 3 वाजता, आणि मंथन करायला लागल्या. भगवान परमात्मा 2:45 वाजता उठले आणि ताकाच्या डेऱ्यात उडी टाकली. उडी टाकल्यानंतर गप्प बसावं नाही, सगळं लोणी मधल्यामध्ये हाणायला लागले. काय करावं? प्रश्न पडला सासूबाईला, प्रश्न पडला गवळ यशोदेला, लोणी येत नाही. सासूबाईला बोलावून आणलं. महिला मंडळ ऐका, संकटाच्या काळामध्ये लोणी येत नसल्यानंतर यशोदेला कुणाची मदत लागली? बोला ना. कोणाची? देवाची माय आहे, देवाची, सामान्याची नाही, जगाच्या मालकाची माय आहे. त्या यशोदेला सुद्धा सासूची गरज लागली का नाही? नाही लागली ना. मग एवढ्या यशोदेला जर सासूची गरज लागत असेल तर तुम्हाला नाही लागते ना. मग सासू कुठं ठेवली पाहिजे? कोण म्हणलं? जनावराच्या गोट्यात. तुमच्या पाया पडतो बरं का, तुमच्या पाया पडतो. नुसतं कीर्तनाला आलं आणि भजनाला आलं म्हणजे परमार्थ झाला या मताचा मी नाही. तुम्ही माझ्यासमोर बसताय, आमच्या पाया पडता, दक्षिणा देता म्हणजे आम्हाला समाधान वाटत नाही. तुम्ही पंढरपूरला येताय, माझ्या पांडुरंगाचं दर्शन करता, रुक्मिणी मातेचं दर्शन करता म्हणजे मला समाधान वाटत नाही. पंढरपूरला यायचं आणि पांडुरंगाचं दर्शन करायचं, आणि पांडुरंगासारखा बाप, रुक्मिणीसारखी माय, पांडुरंगासारखा सासरा, रुक्मिणीसारखी सासू जर भाकरीसाठी तडफडून मरत असेल तर तुमच्या परमार्थाला काय अर्थ आहे याचा विचार करा. विठारा सासूबाईने यशोदेला सांगितलं, यशोदे, कधी कधी लोणी येत नसेल तर उनवणी टाकावं लागतं. उनवणी कळतं ना, उनवणी म्हणजे गरम पाणी. यशोदा म्हणले, टाकलं सासूबाई. मग येत नसेल तर शिळवणी टाक. यशोदेने सांगितलं, उनवणी घालिते शिळवणी घालिते परिते लोणी येईना. काय झाले सासूबाई मजसी काही कळेना. गरम पाणी टाकून पाहिलं लोणी येत नाही, थंड पाणी टाकून पाहिलं लोणी, शिळं पाणी टाकून पाहिलं लोणी येत नाही. नक्की सासूबाई प्रशांत महाराजांना आपल्याला करणी केली. बरोबर आहे का? असंच म्हणता ना तुम्ही. भानामती केली, करणी केली. सोडून द्या आता सगळ्या अंधश्रद्धा महाराज. कोणी करणी करत नाही, काही नाही, करणी नाही, भानामती गंडाद्वारा सगळं सोडून द्या आता बरं का. वास्तविक ज्ञानोबा तुकोबारांच्या विचार अभ्यासायचे, रामकृष्ण हरी भजन करायचं. काय करणी भानामती सगळं सोडून द्या. करणी भानामती बरं का, सगळं सोडून द्या. तुमच्या गावात तर भानामती नाहीच महाराज. बरं सांगा बरं, तुमच्यापैकी कोणाला भानामती करता येते? हातवर करा. येते का करता? मग कुणीच हातवर नाही केलं, मग कशाला भांडणं करायचे? ऐका, आपल्याला सोयाबीन कमी झालं, ऐका ना, आपल्याला सोयाबीन कमी झालं म्हणजे शेजाऱ्याने भानामती करणं, याला मानसशास्त्रामध्ये म्हणायचं मिथ्या समर्थन. आपला दोष किंवा आपली कमतरता दुसऱ्यावर लादणे. उदाहरणार्थ, मला कीर्तन नाही करता आलं चांगलं तर मला मी म्हणायचं गायक चांगले नव्हते. ह्याला काय अर्थ आहे? अरे तुला नीट बोलता येईना ना, आणि दुसऱ्यावर कशाला दोष देतो? कळलं ना महाराज? आपलं अपयश दुसऱ्यावर ढकलणं याचा अर्थ भानामती आहे. इथून पुढे भानामती करणे या नादाला लागू नका. आणि कुणाला जर करता येत असेल तर मला करून दाखवा, मी बक्षीस देतो.
सोडून द्या आता सगळं ग. यशोदा म्हणायला लागली सासूबाई काय झालं काही कळत नाही, भांडामती झाली का चिटकी झाली काय झालं नाही. सासूबाई हुशार होते. सासू काय म्हणली यशोदेला माहिती आहे का, यशोदे तुला माहीत नाही कधी कधी लोण्याचा गोळा होऊन बुडाला बसते. लोण्याचा गोळा होते ते बुडाला बसते, वर येत नाही लोणी, बुडाला बसते. हात घालून पहा. त्यावेळेला यशोदा मातेने सासूंच्या म्हणण्यानुसार ताकाच्या डेऱ्यात असे हात घालायला लागले. ऐका माता बोलून ऐका 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 आमच्या भगिनीनं ऐका. ताकाच्या डेऱ्यात हात घालायला लागले आणि ताकाच्या डेऱ्यात हात पाठवत असताना हाताचा कपडा भिजू नये म्हणून तिने हाताचा कपडा कळलं की नाही तुम्हाला, कळलं ना. ताकामध्ये भिजू नये म्हणून आपल्या हाताचा मनगटापर्यंतचा कपडा तिने मागे घेतला. म्हणजे यशोदा माता कुठपर्यंत कपडे वापरत होती, बोला 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 बोला, कुठपर्यंत, मनगटापर्यंत. कळलं ना. नंतर कपड्याचा बाजार महाग झाला म्हणून मनगटापर्यंतचे कपडे इथपर्यंत आले. नंतर आणखीन कपड्याचा बाजार महाग झाला, आता इथपर्यंत आहेत. तुमच्या पाया पडतो, याच्यापेक्षा कमी होऊ देऊ नका, कमी होऊ देऊ नका महाराज. सांगितलं पाहिजे आम्ही आमच्या धर्मातल्या स्त्रियांना वाचवलं पाहिजे. मायबाप कोणी सांगायचं, आमच्या धर्मगुरूने, आम्ही नाही सांगायचं तर कोणाला सांगायचं. कुलीन आणि शालीन स्त्री कधीच अंग प्रदर्शन करत नसते आणि स्त्रियांनी कधी अंग प्रदर्शन करायचं नाही. याही गोष्टीकडे थोडंसं लक्ष ठेवा मायबाप. चला पुढे. भगवान कृष्ण परमात्मा मधल्यामध्ये लोणी खात असताना यशोदेने हात घातला आणि कृष्णाचं जावळ लागलं आणि कृष्णाच्या डोक्याला धरलं बाहेर काढलं. हे कृष्णा काय करत होतास. भगवान म्हणले काही योजना मधल्यामध्ये कशा खाव्या याची प्रॅक्टिस करत होतो. कळलं की नाही तुम्हाला. काम न करता एमबी कशी बनवावी आणि बिल कसं उचलावं याची प्रॅक्टिस करत होतो म्हणले. मधल्यामध्येच खाल्ल्या योजना काही काही लोकांनी मायबाप मधल्यामध्येच खाल्ल्या ना, आपल्यापर्यंत काय मातीसुद्धा येऊ दिलं नाही महाराज. भगवान म्हणले मधल्यामध्ये खायची प्रॅक्टिस करत होतो. यशोदा म्हणले कृष्णा अरे रवी लागली नाही का. भगवान म्हणले समुद्र मंथनाची रवी पाठीवर फिरली ती लागली नाही, ह्या चटाबर रवीचं काय घेऊन बसते. कृष्ण परमात्म्याला बाहेर काढलं, घरात खोड्या करायला लागले. हळूहळू भगवान परमात्मा बाहेर आले, चौर्य मंडल स्थापन केलं, गोपाळांची संघटना स्थापन केली आणि गोपाळांना सांगितलं याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाला तो बरी. अनेक गवळणीच्या घरी गेले, चोऱ्या केल्या. एक गवळण यशोदेला घराने सांगते परवा आला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरावरी सैरा फुड गेला. पतीची दाढी माझी वेणी गेला बाई गाठ बांधोनी गाठबाई कोणाशी सुटेना. या कृष्णाने दाढीची वेणीची गाठ बांधली. दुसरी गवळण म्हणते म्हाताऱ्याच्या अंगावर ताकाचा डेरा सोडला. असे अनेक गाणे ऐकत असताना यशोदा काय म्हणते बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोपच्या नारी. उलट त्यांनाच काय म्हणायला लागली तुम्ही 12 घरच्या 12, त्यांनाच म्हणायला लागली तुम्ही मोठ्या ढाल गजा, त्यांनाच म्हणायला लागले. कारण प्रत्येक आईला आपलं लेकरू गुणाचं वाटतं महाराज. पाहता पाहता यशोदेच्या लक्षात आलं आता लेकरू खूप खोड्या करायला लागले. यशोदेने कृष्णाला सांगितलं कृष्णा आपल्याकडचा नियम कसा आहे, लहान लेकर खोड्या करायला लागले की त्यांना शाळेत घालतात, बरोबर आहे. लहान लेकर खोड्या करायला लागले की शाळेत, आणि मोठे लेकर खोड्या करायला लागल्यावर कोण म्हणलं बेंडबाजे वाजवतात. कळलं ना. लहान लेकर खोड्या करायला लागले, शाळेत जायचं आहे. यशोदा मातेने कृष्णाला सांगितलं चला आता तुम्हाला शाळेत जायचं आहे. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटू समेरो बोला गैया छोटे छोटे बाल छोटी छोटी गैया छोटे छोटे मेरे मदन गोपाल मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सा मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल. जगाचा मालक भगवान परमात्मा आता गायी घेतल्या गायी चरायला सोडल्या आणि गायी चरायला सोडल्यानंतर भगवंतांनी खेळ मांडला. हमामा पोरा हमामा पोरा हमामा पोरा हमामा तुम्हारी बाजे घमामा तुम्हारी बाजे धमामा तुम्हारी बाजे घमामा तुम्हारी बाजे धमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा नावाचा खेळ खेळला
चला पुन्हा दुसरा खेळ. खेळ होतो तो आता खेळ होतो तो खेळ होतो आता खेळ होतो तो खेळ होतो तो आता खेळ होतो तो खेळ होतो आता खेळ होतो अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक पण त्रिगुण खेळ मांडू खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू अबक दुबक तिबक पण त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अनेक पद्धतीचे खेळ खेळले. होतो तो खेळला, हमामा खेळला, हुंबर खेळले. बरं का माझी पाया पडतो बसलेली मंडळी, तुमच्या लेकराला खेळ खेळायला सोडत जा. बाळानो पटपट पटपट मला खेळाची नावं सांगा. पटपट हां पटपट खेळाची नावं सांगायचे, खेळाची नावं सांगायचे. ऐका ऐका. ते लाकडाच्या गोल गोल एकावर एक रचायच्या, चेंडू फेकायचा, त्या पडल्या, त्याला काय नावाचं? बोला बोला काय म्हणायचं? लगोरी म्हणतात माझ्या. लगोरी लगोरी लगोरी. पुढे ऐका पुढे ऐका पुढे ऐका. असं ते छोटीशी काठी अशी पाया खालून फेकायची आणि झाडावर चढायचं. इटी दांडू म्हणायला लागलेत बरोबर. हां हां सूरपारंब्या बरोबर आहे. आता पुढे ऐका. ते मेन कापडाचा किंवा कपड्याचा असा गोल गोळा करायचा, दोरीने बांधायचा, असा फाडायचा. हां 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 काय काय बक्कामबुक्की. बक्कामबुक्की तुमच्या पाया पडतो. ऐका तुमच्या लेकराला बक्कामबुक्की खेळ खेळू द्या. त्याचा फायदा सांगतो तुम्हाला. त्या बक्कामबुक्की खेळाचा फायदा सांगू का तुम्हाला? पोरानं असा चेंडू मारला, त्याला हुकवता आला पाहिजे की नाही? हुकवता आला पाहिजे. हे कशामुळे शिकते? बक्कामबुक्कीने. तुम्ही मला या खेळाचा फायदा काय? लग्न झाल्यावर बायकोने लाटणं फेकून हाणलं, त्याला हुकवता आलं पाहिजे, म्हणून हा खेळ खेळला पाहिजे. विठाला विठ्ठल विठ्ठल लेकराला खेळ खेळू द्या. चला अनेक पद्धतीचे खेळ भगवंतांनी खेळले. आणि खेळ खेळता खेळता गोपाळ म्हणले, अरे 1 वाजून गेला, आता कवर खेळायचा आहे, भूक लागले ना. भूक लागली तो काय नाश्ता करून, मी काही लई खाऊन आलो नाही. सकाळी एक कीर्तन करून आलो, एका येता एक उद्घाटन करून आलो. मायबाप मलाही भूक लागले, तुम्हालाही भूक लागले, बस झाले. म्हणले आता खांदी भार पोटी भूक काय खेळाचे सुख. म्हणे आता खेळ मोडावा प्रता. चला म्हणले आता खेळ मोडावा. खेळ मोडत असताना भगवंताने सुंदर अशी वेणू वाजवली. सर्व गायी एकत्रित आल्या, रवंत करत गायी बसल्या. आणि गायी रवंत करत बसल्यानंतर भगवंताने सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि सगळ्या गोपाळांना कमलपुष्पाप्रमाणे बसवलं. छोटे छोटे गोपाळ पुढे, मागे मोठे मोठे मागे. सर्वांच्या मधोमध भगवान परमात्मा बसले. डाव्या हातामध्ये प्रसादाचं पात्र घेतलं. भागवतकार त्याचं वर्णन करतात. बिभ्रद वेणुम जठरपठ यो शंभवेत्रेच कक्षे वामे पाणो मशृणकवलम तत्फलान्यंगुलशु तिष्ठन् मध्ये सुपरि सुरदो हासयन् नर्मभिस्वैहे स्वर्गे लोके मिषते बुभुजे यज्ञ भुग बाल केली पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की गोविंद बोलो हरे गोपाल बोलो. 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 राधारमण हरे गोविंद बोलो. राधारमण हरे गोविंद बोलो. गोविंद बोलो हरे गोपाल बोलो. गोविंद बोलो हरे गोपाल बोलो. राधे 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 बोलो. राधे 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 बोलो. गाव गाव में राधे राधे म्हणा. गाव गाव में राधे राधे. गली गली में राधे राधे. पाटोदा में राधे राधे. अहमदापुर में राधे राधे. अंबेजोगाई में राधे राधे. बीड जिले में राधे राधे. लातूर जिले में राधे राधे. मराठवाड़े में राधे राधे. महाराष्ट्र में राधे राधे. कर्नाटक में राधे राधे. तेलंगाना में राधे राधे. आंध्र प्रदेश में राधे राधे. केरला में राधे राधे. तमिलनाडु में राधे राधे. गुजरात में राधे राधे. मध्य प्रदेश में राधे राधे. उत्तर प्रदेश में राधे राधे. दिल्ली में राधे राधे. जम्मू कश्मीर में राधे राधे. हिमाचल में राधे राधे. हरियाणा में राधे राधे. सिक्किम में राधे राधे. हिंदुस्तान में राधे राधे. पाकिस्तान में राधे राधे. असं असतं की कुठे पाकिस्तान में राधे राधे असं नाही. प्रेम से बोलो राधे राधे. दिल से बोलो राधे राधे. लगन से बोलो राधे राधे. जोर से बोलो राधे राधे. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरे गोपाल बोलो. राधारमण हरि गोविंद बोलो. राधारमण हरि गोविंद बोलो. राधे 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 राधे. राधे
सानिध्यात काला केला. तो काला गोपाळांच्या हातावर दिला. गोपाळांना सांगितलं एकट्याने काला खायचा नाही, दुसऱ्याला काला खाऊ घालायचा. याचा सिद्धांत सांगतो. काला एकट्याने खायचा नाही. का खायचा नाही? दुसऱ्याला खाऊ घातला की आपल्याला खायला भेटतो म्हणून खायचा नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, नेहमी चिंतन सांगत असतो. देव आणि दानव एका कार्यक्रमाला जमले. कार्यक्रम संपला आणि 2 पंक्ती बसवायच्या. 2 पंक्ती ऐका. देवाने सांगितलं 2 पंक्ती बसवायच्या आहेत. पहिल्या पंक्तीला कोण बसणार? राक्षस म्हणले आम्ही. पहिल्या पंक्तीला कोण बसणार? बोला बोला बोला. पहिल्या पंक्तीला कोण बसणार? का? काही राक्षसाला भरोसाच राहत नाही, मागच्या पंक्तीला शिल्लक राहतं का नाही म्हणून पहिल्याच पंक्तीला बसून देतात महाराज. माईकमध्ये सांगावं लागतंय पहिल्या पंक्तीला गावातल्या कुणी बसू नये. ही गरज कशाला पडावी? त्या राक्षसाला भरोसाच नसतो तर्रीचं वरण मागं राहतं का नाही की म्हणून. बघू आता आपल्या गावात किती राक्षस आहेत पहिल्या पंक्तीला बसणारे. चला, पहिली पंगत कोणाची? महिलांची आहे का? मग नाही. चला 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 आता पहिल्या पंक्तीला बसणारे राक्षस. चला, राक्षस जेवायला बसले. राक्षसांच्या लक्षात आलं. तिथल्या संयोजकांनी सांगितलं हात कोपरातून वाकवायचा नाही. हाताला सळ्या बांधल्या. उदाहरणार्थ आपण प्रॅक्टिकल करूया. बाळांनो तुम्ही दोघं जण इकडे. अरे तू इकडे माचा. तू इकडे. तूच लाल शर्टवाला इकडे. इकडे इकडे या तुम्ही दोघं जण. इथे बघा समोर. ते काला द्रोण घ्या एक त्याच्यातलं. काला घ्या त्याच्यातला एक घ्या. इकडे अलीकडे असं. इथं वर ये वर ये. तू इथे ये. असं सर. हां असं. हां, हे 2 राक्षस आहेत. उगा कल्पना करा. आता हे जेवायला वाढले तुम्हाला, देवाला वाढले. घ्या काला दोघं बी. घे काला घे. हां, हात असं सरळ हात कर. हां, वाकवायचं नाही हात. चला जेवा. खा. अरे खा घे. खा. वाकवायचं नाही. खा. ए वाक. खा ना. खा घे. खा. टाकी बघू तरी कसं होतं ते. चला बसा खाली. आता ऐका. नाही बसा नाही, थांबा. राक्षसांना 20 मिनिटाचा वेळ होता. नेमका आमटीचा घास असा सोडला की ते डोळ्यात पडला, नाकात पडला, ठसकत बसले. 20 मिनिटामध्ये राक्षसांना जेवता आलं नाही. राक्षसांच्या ताटावर तसंच उष्ट राहिलं. आता बोला, ताटावर उष्ट कोणी ठेवलं? राक्षस. बोला. राक्षस म्हणजे ताटावर उष्ट ठेवणारे कोण? राक्षस. लोक हॉटेलमध्ये गेल्यावर प्लेटात चाटू खाता आणि आमच्या महाप्रसादाच्या पंक्तीत मात्र उष्ट ठेवता. तुमच्या पाया पडतो, अन्नाचा एक कण सुद्धा वाया जाणार नाही याची काळजी घ्या मायबाप. राक्षसाची पंगत उठली. आता दुसरी देवाची पंगत बसली. घ्या रे काला, घ्या थोडा दुसरं घ्या. घे द्रोण घे, काय होत नाही. घे. हां, हे आता देवाची पंगत आहे. हे देव बसलेत. तुम्हाला बी तोच नाही आहे. घ्या हातात काला. आता तू ह्याला खाऊ घालायचं. खाऊ घाल. मी ह्याला म्हणलं होतं तू ह्याला खाऊ घाल, पण ह्याला म्हणलं होतं का ह्याला खाऊ घाल? काय येडपटपोर आहे तुमच्या गावचे. नाही येडपट नाही, हुशार आहेत महाराज. कळलं का? ऐका, मी याला म्हणलं होतं याला खाऊ घाल, पण याला म्हणलं होतं का खाऊ घाल? नाही. याने विचार केला, त्याने मला खाऊ घातलं ना, मग मी त्याला खाऊ घातलं पाहिजे. बसा खाली. धर दोघाल धर, अर्धा खा. कळलं का तुम्हाला? प्रॅक्टिकल दाखवलं मी. सिद्धांत सांगू तुम्हाला. राक्षसाने स्वतःच्या पोटाचा विचार केला म्हणून राक्षस उपाशी राहिली, आणि देवाने दुसऱ्याच्या पोटाचा विचार केला म्हणून देव पोटभर जेवले. लक्षात आलं का? स्वतःच्या पोटाचा विचार करण्यापेक्षा कधीतरी दुसऱ्याच्या पोटाचा विचार करा. नक्कीच तुम्ही सुखी आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. राक्षसांनी म्हणून काला भगवंताने सांगितलं एकट्याने खायचा नाही. गोपाळांना काला मिळाला आणि ते गोपाळ स्वर्गातल्या देवांना बोलायला लागले, एवढा मोठा माणूस पण तुम्हाला काला खाता येत नाही. काला खाण्यासाठी पाटोद्याच्या काल्याच्या कीर्तनात यावं लागतंय, भजनात यावं लागतंय. आणि हे गोपाळ देवाला हे गोपाळ जे होते स्वर्गातल्या देवादिकांना वाकड दाखवायला लागले. कसं वाकडं दाखवायला लागले? 2 मिनिटात वाकडं दाखवून आपण सेवेला पूर्ण देऊयात. मी सांगेल तसं सर्वांनी ॲक्शन करायचे, सर्वांनी माझ्या हातासारखी कृती करायची. सगळ्यांनी टाळकरी सोडून तुम्ही टाळ्या वाजवायचे.
सर्वांचे नागेश दादा हे सगळं घ्या बाबा आता हां सगळ्यांचे माझ्या हाताकडे हाताकडे लक्ष ठेवा सतीश महाराज हां चला तयार सगळे तयार माझा हात खाली येऊन 1.5 घंटा झालं हाताकडे लक्ष द्या ना हाताकडे लक्ष द्या हाताकडे लक्ष द्या हाताकडे तयार सगळे तयार आता मी भजन घेणार आहे भजनासोबत मला तुमची ॲक्शन पाहिजे माझ्या हातासारखी तयार सगळे तयार विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 टाळ्या नाही वाजवायच्या हात खाली आला माझा हात माणसाला नाही तर हे वाकडं देवाला आहे पहिलं वाकडं होतं टुकटुक माकड बरोबर का टुकटुक माकड दुसरं वाकडं होतं ठेंगा ठेंगा तिसरं वाकडं होतं तुम्हाला नाही उभे असणारे खायचं असेल तर इकडे या नाहीतर इकडे जा कोण म्हणलं तिकडंच खपा असं नका ना म्हणून आहे की नाही खायचं असेल तर बघा तुम्ही लांबची माणसंसुद्धा काला खायचा म्हणून जवळ आली आणि ज्यांच्या नशिबात काला नाही ते जवळची माणसं लांब गेले म्हणून मायबाप खायचं असेल तर या हे आणि शेवटचं वाकडं त्याला अर्थ नव्हता उगं तुम्ही गावातल्या लोकांना मोठे कूलर लावले आणि मी बाहेरगावचा गरीब माणूस म्हणून मला बारीक लावलं म्हणून माझी पंख्याची व्यवस्था केली मी कळलं का माझी तर केली पण माझ्या सर्व भाविकांची व्यवस्था केली हे वाकडं कोणतं आहे तर वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोक काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम काला काला म्हणजे नेमकं काय जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य म्हणजे काला लाही आणि दही यांचं ऐक्य म्हणजे काला पुन्हा एक गोष्ट सांगतो राजकारणाचे जातीचे छोटे मोठे झालेले मतभेद दूर करणं आणि गुण्या गोविंदाने आपण नांदणं हा खऱ्या अर्थाने काला आहे बरं का
आयुष्यामध्ये ते चालतच आलेलं आहे. आम्ही या पक्षाचे आणि तुम्ही त्या पक्षाचे. सगळे मतभेद दूर करा. पक्षाचे, राजकारणाचे सगळे मतभेद, सगळे भांडणं दूर करा. जातीचा झालेला वाद सगळा दूर करा. आणि सगळ्या पक्षाचे, सगळ्या विचाराचे, सगळी माणसं एका मंडपात बसणं आणि गाव गुण्या गोविंदाने नांदणं हा खऱ्या अर्थाने काला आहे. हा काला आपल्या जीवनामध्ये करावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना, बोलत असताना अपशब्द गेला असेल क्षमा असू द्या. लहान तोंडी मोठा घा झाला असेल क्षमा असू द्या. माझ्या मुखातून निघालेल्या शब्दाने कोणाचं मन दुखवलं असेल, हो बोलवतो कोणाचं मन दुखवलं असेल, कोणाला वाईट वाटलं असेल, खटकलं असेल, पटलं नसेल, त्याबद्दल अंतःकरणाने क्षमा करा. खऱ्या अर्थानं या सप्ताहामध्ये तुम्हा सर्वांची भूमिका फार महत्त्वाची आहे. काही मंडळी समोर होऊन करतात म्हणजे तेच माणसं करतात असं नाही. आमच्या स्वामीसाहेबासारखी किंवा गावातली काही 10-5 माणसं जरी पुढे दिसत असली तरी त्यांच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण गाव समर्थपणे उभा आहात आणि तुम्ही सर्वजण सहकार्य करताय. म्हणून हा अतिशय देखणा काला या ठिकाणी संपन्न होतोय. मला वाटतं काल्याचं हे माझं 3रं कीर्तन आहे. मागच्या वर्षी तुम्ही हाणली थोडी मला दांडी, काय हरकत नाही आहे. आणि हाणल्यामुळेच मी 2-4 हजार वाढवले, तरी कमी केले बाकीच्या मानाने. चला असू द्या. आपल्या सर्वांचं प्रेम आहे, आपल्या सर्वांचा जिव्हाळा आहे. म्हणून पुन्हा एक गोष्ट सांगू का, मी या मताचा माणूस आहे. एकदा एका गावाला कार्यक्रम केला की पुढच्या गावाची ती तारीख ओढूनसुद्धा घेत नाही महाराज. एवढा व्यस्त माणूस आहे, मोठे पण सांगत नाही. मग सांगितलं 250 ते 300 कीर्तन करतोय. सकाळी एक करून आलो आहे, तुमचं दुसरं आहे. आणखीन एक कथा करून पुन्हा 3रं कीर्तन करायचं आहे. म्हणजे कालही तसेच केलं. म्हणजे दररोज मी जवळपास 8-9 तास बोलतोय आणि 3 ते 4 तास झोपतोय. म्हणजे पाटोद्याने नाही बोलवल्यावर नाराज होतो अशातला काही भाग अजिबात नाही. पण मागच्या वर्षी काहीतरी दुसरा काला दिल्यामुळे मला काही येता आलं नाही. त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी. याही वर्षी ही काल्याची सेवा भगवंताच्या कृपेने तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीने माझ्याकडे दिलेली आहे. मला सकाळी कळलं की आपल्या गावात सुद्धा एक दुःखद घटना घडलेली आहे. त्यांनाही आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात. आपणही सर्वजण त्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होऊयात. याच ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. ही परिसरातली सगळी गुणीजन मंडळी बरं का, आता कोणाचं नाव घेत नाही. आता उत्तम महाराजांचं नाव घ्यावं तर सतीश महाराज मोठे मोठे डोळे करतील. हां, पुन्हा दुसरी एक सूचना सांगतो ऐका. आज आपण ज्यांचा मृदंग वाजवणं ऐकलं, आपल्या परिसराचं भूषण आमचे सतीश महाराज गांजूरकर यांनी एक सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था वांजरखेडा या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्याही पोरांना मृदंग शिकावा, गायन वादन शिकवावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर सतीश महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपल्या मुलांचं ॲडमिशन करा. सतीश महाराजांनाही माझी विनंती आहे, लोकांची लेकरं आल्यानंतर त्यांची व्यवस्था चांगली करा आणि करणारच. आणि व्यवस्थेच्या बाबतीत काही कमी जास्त वाटलं तर मला सांगायचं, मला फोन करायचा. मी सतीश महाराजांना फोन करणार. त्यांचे वडील बापू आमच्या अतिशय स्नेहाचे आहेत. वारकरी संप्रदायाविषयी, परमार्थाविषयी त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपल्या मुलांचं ॲडमिशन करा, प्रवेश करा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. याच ठिकाणी थांबतो. माझ्या या सेवेला सगळी गुरुजन गायक मंडळी बरं का, आपण सर्वांनी सुंदर साथ दिली, तुमचे मनपूर्वक धन्यवाद. मृदंगाचे साथ दिली त्याबद्दल आमचे मनपूर्वक धन्यवाद. आमचे परममित्र आमचे नागेश दादा, त्यांनी रेकॉर्डिंग केलं. दादा लाईव्ह आहे का, रेकॉर्ड केलं? लाईव्ह आहे का? मग काही बी बोललेलं गेलं. आता लई काळ जपून आला आहे महाराज, बोलायचं आहे की नाही सरा, तर ते काय हरकत नाही. नागेश दादा यांनी ही चॅनेलच्या माध्यमातून हा पूर्ण कार्यक्रम अनेक असंख्य भाविकापर्यंत पोहोचवला. त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. आहे लहान लहान मुलंसुद्धा कीर्तनाला बसली, ही लहान लहान पोरं आली की महाराज. आणि कौतुक आहे महाराज, मला असं वाटायला लेकरांच्या जवळ जाऊन शाबास म्हणा वाटायले. आता एकदा शाबासकी देऊन आपण थांबू. सगळ्यांना शाबासकी द्यायची, मोठ्या लहानांना मी सांगेल तसं करा, शाबासकी आपोआप मिळेल. सर्वांनी अशा हात जोडा, सर्वांनी 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 असं सरळ हात करा. सरळ 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 सरळ. डावा हात खाली करा, उजवा हात वर ठेवा. उजवा हात घ्या थोडा मागे, घ्या थोडा मागे, न्या मागे, न्या मागे. हा ना पाठीवर म्हणा शाबास, म्हणा 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 शाबास. काला झाला तरी अजून पट्टी दिली नाही रे बहादर माणसा. म्हणा म्हणा म्हणा. काला झाला तरी अजून वर्गणी दिली नाही रे बहादर माणसा. वर्गणी दिली नाही पण न चुकता दोन्ही पंक्तीला जीवन गेला की रे बहादर माणसा. नुसता जेवला नाही तर घरी वाढणसुद्धा घेऊन गेला की रे बहादर माणसा. माझ्यासारखा बहादर मीच, म्हणा शाबास. बस याच ठिकाणी थांबतो. झालेली सेवा भगवंत चरणी समर्पित करत असताना काही चुकबूल झाली असेल क्षमा असावी, क्षमा करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सत्कार करायचा का? तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन.
नाही तुका म्हणे हाची जय नाही तुका म्हणे हाची जय नाही तुका म्हणे हाची जय नाही कान तया ठाया नाही कान तया ठाया देखिला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला नाही कान तया नाही नाही कान तया देखिला डोळा गेला देखिला डोळा म्हणे देखिला डोळा म्हणे देखिला डोळा तो जीवदनी उच्चारीन तो जीवदनी उच्चारे तो जीवदनी उच्चारो जीवदनी एकदा सगळ्या माझ्या गायकांसाठी एकदा मनातून टाळ्या वाजवा वाजवा वाजवा. कुणाला चाल मिळाली असेल नसेल तरी सुद्धा आपण नक्कीच कौतुकास पात्र आहात. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. मागच्या 7 दिवसाच्या काळात आमच्या या माता माऊल्यांनी अतिशय चांगला हरिपाठ आपण सादर केला आणि ते तुम्ही सगळा सादर केलेला तो यूट्यूबला पाहायला मला मिळत होता. स्वामीजी दररोज मला लिंक पाठवत होते, मी पाहतही होतो. धावपळीमध्ये ते सगळं मी पाहिले. अतिशय सुंदर हरिपाठ आमच्या माता माऊल्यांनी केला. त्यांच्यासाठी एकदम मनातून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. असाच आपल्या गावचा परमार्थ वाढत राहावा अशी विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय. हॅलो, सर्वांनी 1-2 मिनिट थांबा. आधी फोटो काढू द्या आम्हाला. आधी फोटो घ्या अगोदर. दीपक हार घ्या. दीपक खरी प्रेरणा दीपक रावची आहे. ते मागा नका पुन्हा. छान. ह्या मुलांकरिता एकदा टाळ्या. कारण आता
ते कोणत्या भूमिकेत आहेत आज आपल्याला ही सगळेजण जेवू वाढणार आहे म्हणजे देवाच्या भूमिकेत येते त्याच्यामुळं सगळ्यांनी या देवाकरिता टाळ्या वाजवायच्या ऐका की आपण कोणाचे तरी कार्यकर्ते हा टी शर्ट घालण्यापेक्षा आपण पांडुरंगाचे कार्यकर्ते हा जर टी शर्ट घातला तर नक्कीच आम्हाला त्याचा आनंद असेल. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो पांडुरंगाचे दास होण्याची भूमिका आपण जर हे स्वीकारली असेल माझ्या या सगळ्या मावळ्यांना छत्रपतीच्या मावळ्यांना भगवान कृष्ण परमात्म्याच्या गोपाळांना लाख लाख शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो. आता टी शर्ट घातल्यावर तुम्ही एवढे सुंदर दिसायला पण तुमच्या गळ्याकडे बघितल्यावर जरा मला कसं तरी वाटायला लागले. हळूहळू आता यावर्षी टी शर्ट घाला पुढच्या वर्षी माळा घाला आणि दरवर्षी सप्ताहात जर असे 10-5 पोरं जर सुधारले तर खऱ्या अर्थानं सप्ताहाचं ते खरं यश आहे. अशाच पद्धतीचे आवश्यक असणारे कार्यक्रम आपण करावेत अशी विनंती करतो आणि माझ्या या सगळ्या लहान लेकरांचे कौतुक यांना आशीर्वाद यांना शुभेच्छा धन्यवाद. पुढची सूत्र स्वामीजी बोला. ऋषी सदा नम्र माता प्रथमतः भगवान परमात्मा पांडुरंग गेली 7 दिवस आपल्या गावची परंपरा आपल्या गावचा सप्ताह आपण अतिशय आनंदाने उत्साहाने आणि तन मन जरा करत आहोत संपन्न करीत आहोत. हा सप्ताह करण्याचा मागचा उद्देश हाच आहे की आपल्या गावामध्ये आध्यात्मिक निर्व्यसनी राहून आईवडिलांची आणि गावांची सेवा करावी हा या सप्ताहाचा मागचा मेन उद्देश. म्हणजे यावर्षीची थीमच आम्ही अशी ठेवली होती. महाराजांना प्रत्येक महाराजांना सुद्धा अशाच प्रकारे मी संदेश दिला की यावरच तुम्ही आपल्या कीर्तनातून प्रबोधन व्हावं आणि त्याच पद्धतीनं सर्वांचं प्रबोधन झालेलं आहे. यावर्षी 40 तरुण तयार झालेले आहेत. गावची लोकसंख्या 7,000वर आहे पण सुरुवात 40 झाली म्हणजे पुढच्या वर्षी 4,000 होणार आहे. संकल्प हाच आहे की आपल्या मनात आणि आपल्या विचारात बदल व्हावा आणि एक नवीन आध्यात्मिक आणि सांप्रदायिक पिढी तयार व्हावी आणि काळाची गरज आहे. गेली 7 दिवस आपण सर्वजण काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन संगीतमय शिवमहापुराण हरिपाठ नामवंत कीर्तनकाराचे हरिकीर्तन रात्रीचा हरिजागर या सर्व कार्यक्रमात तुम्ही स्वतःला वाहून दिले. पूर्ण तल्लीन होऊन तुम्ही हा आनंद घेत आहात आणि समाधानी राहत आहात. माणसाची श्रीमंती ही यापुढे समाधानामध्ये मोजली जाणार आहे. गेली 7 दिवस झालं तुम्ही एवढे समाधानी आहात की घरदार सगळं विसरून महिला सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत कंटिन्यू महिला आणि पुरुष या ठिकाणी थांबत होते. आम्हाला सुद्धा कौतुक वाटत होतं की जागराला त्याच काकड्याला सुद्धा तेच म्हणजे तुम्ही आराम कधी करतात घरचं काम कधी करतात म्हणजे हे खूप कौतुक करण्यासारखी बाब आहे. 2-2 वाजेपर्यंत जागर करायचा 4 वाजता काकड्याला यायचं परत ज्ञानेश्वरी म्हणजे स्वतःसाठी घरच्यासाठी तुम्ही वेळ कसा काढता ह्याचं सुद्धा एक तुमच्याकडून शिकण्यासारखं नियोजन आहे की आपण वेळेचं नियोजन कसं केलं. खरंच आपल्या सर्वांचे खूप खूप कौतुक. या सप्ताहाकरिता ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष च्या स्वरूपात अन्नदानाच्या स्वरूपात सहकार्य केले मग ते विनेकरी असतील सर्व पंक्तीवाले असतील नाश्त्यावाले सरबत फळं वाटलेले म्हणजे 5 वेळेस 6 वेळेस अन्नदान झालेले आहे. महाराज पहाटे 4 पासून पहाटे 4 वाजता चहा 8 वाजता नाश्ता 12 वाजता जेवण परत 4 वाजता सरबत परत 7 वाजता जेवण आणि रात्री 11 वाजता अजून चहा म्हणजे एवढे अन्नदाते 40 अन्नदाते नवीन तयार झालेले. म्हणजे ही खूप अभिमानाची बाब आहे आपल्यासाठी की लोक देण्यासाठी तयार आहेत कारण दान दिल्यानेही वाढतंय. ही वृत्ती प्रत्येकात आता तयार झालेली आहे आणि अशीच वृत्ती वृद्धंगित व्हावं. आपण सर्व जाती धर्माच्या लोकांनी मांडीला मांडी लावून खांद्याला खांदा लावून हा सोहळा आपण या ठिकाणी साजरा केला. खूप आनंद वाटला. असा सोहळा आपण सर्वांच्या सहकार्याने वेळोवेळी साजरा करू. आपण सर्वांनी जे जे सहकार्य केलं चोपदार असतील विनेकरी असतील वेळचं बंधन विनेकऱ्याकडून शिकावं. बरोबर 2 म्हणजे तास झाले की बरोबर ते हजर राहत होते की जेणेकरून पुढच्या विनेकऱ्याला त्रास होऊ नये की 1 मिनिट देखील आगावं त्याला म्हणजे त्यांची सेवा जास्त व्हावी. म्हणजे प्रत्येकानं या भगवंताच्या दरबारात सेवा करण्याचं वृत्त आचरलं होतं. म्हणून या सर्वांनी
आपल्यासाठी जो जो वेळ दिला, गावकऱ्यांनी जो वेळ दिला, आपले नागेश भाई आवताडे असतील, आदरणीय आजचे कीर्तनकार आपले गुरुजी, कारण आम्ही महाराज 90% कीर्तनकार हे शिक्षक निवडलेले आहेत. शिक्षक निवडण्याचा मागचा उद्देश हा आहे की समाजाला सर्वाधिक महत्त्वाचं योगदान जर कोण देत असेल तर तो शिक्षक देतो. म्हणून शिक्षक कीर्तनकार हा अटॅचमेंट जास्त चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांशी असेल, आपल्या सर्व गावकऱ्यांची असेल, चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि त्यांचं प्रबोधन करू शकतो. म्हणून सर्व कीर्तनकारांचे देखील या आभार. नागेश भैया आवताडे यांनी दिवसाच्या उन्हामध्ये 2-3 चक्रा करून हे सर्व कव्हरेज तयार केले. त्या कव्हरेज करिता सुद्धा त्यांचे आभार. आपल्या सर्व गावकऱ्यांचे, स्वयंपाक करणारे असतील, इथं सेवा करणारे फेरे मामा, मोती, जे कोणी सर्व अप्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्यांनी सेवा केली या सर्वांचे देखील मनपूर्वक सप्ताह समितीच्या वतीनं आभार. पुढील पहिली पंगत ही महिलांची होई. आरती कंठीधरला